आज आपण भेटणार आहोत शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धवजी कुथे यांना। उद्धवजी कुथे यांनी आजवरती शेतकरी कामगार पक्षामध्ये भरीव असं कार्य केलं होतं। त्यानंतर उद्धवजी कुथे आता शिंदे गटाच्या मार्फत समाजाचे प्रश्न जे आहेत ते सोडवतात। उद्धवजी, आपलं स्वागत आहे आमच्या विशेष चर्चेत। नमस्कार। 191 पेण मतदारसंघामध्ये आता रविशेठ पाटील उभे आहेत, त्याचबरोबर ती अतुल म्हात्रे देखील आहेत आणि प्रसाददादा भोईर आहेत। एकंदरीत आपला राजकीय अभ्यास काय सांगतोय? 3 जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील साहेब आहेत। जवळजवळ त्यांचा विजय निश्चित आहे, कारण त्यांच्या बरोबर महायुती आहे आणि खास करून या रायगडमध्ये कधीही नव्हे ते 2 खासदार म्हणजेच आत्ताच निवडून गेलेले सुनीलजी तटकरे साहेब आणि आत्ता राज्यसभेवर निवडून गेलेले तुम्हा आम्हा सर्वांचेच लाडके धैर्यशील दादा पाटील, आणि ह्या 2 व्यक्ती 2 नेते दिग्गज नेते बरोबर असताना रविशेठ पाटील हे सुद्धा 2004 साली निवडून आले होते, तेव्हा मंत्री होते आणि आतासुद्धा ते निवडून आलेले आहेत, आतासुद्धा ते आमदार आहेत। भली मोठी जी काय आपण ताकद म्हणतो ती ताकद रविशेठ पाटील साहेबांच्या बरोबर आहे आणि म्हणून उमेदवार 3 असले तरी बाकीचे जे आहेत त्यांना काय एवढा काय म्हणजे जोडीला घेण्याची गरज नाही। ठीक आहे, विरोधाला विरोध काही लोक करतात, पैसा आहे म्हणून आपण कुठंतरी उभा राहायचा, ज्यांच्या हाताखाली शिकलो त्यांच्यावरच आपण पुन्हा एकदा वार करायचा, तर पैशामुळे असं होत नाही। समाजकारण आणि राजकारण ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की रविशेठ पाटील साहेबांचाच या ठिकाणी विजय होईल, एवढा मला तरी एवढं या ठिकाणी वाटतं। तुम्ही एकंदरीत शिवपट्ट्यामध्ये येत आहे आणि प्रसाददादांचं जे गाव आहे ते शिवूच आहे, मग तिकडची परिस्थिती काय वाटते? नाही, प्रसाददादा भोईर यांचं गाव शिहू आहे हे तुम्हाला कोणतरी चुकीचं सांगतोय। प्रसाददादा भोईर जे आहेत आत्ताचे उमेदवार, तर ते त्यांचा मूळ गाव जांभुळटेप आहे, परंतु त्यांचा जन्म पेजारीला झालेला आहे आणि त्यांचा जन्म पेजारीला असून त्यांचं शिक्षणसुद्धा तिकडेच झाला, त्यामुळे ते मूळचे आमच्याकडचे नाहीच आहेत। आणि वस्तुस्थिती अशी आहे, आत्ता जो इलेक्शन झाला 2018ला 19ला त्यांच्या मिसेस सरपंच होत्या 5 वर्ष। खरं तर मला असं वाटतंय की लोकप्रतिनिधी हा स्थानिक असावा। पहिली गोष्ट, मिसेस सरपंच होत्या त्यासुद्धा राहायला मुंबईला, आणि मुंबईला जर आपण राहतो तर गावची जी समस्या आहे ती सोडविल कोण? तर मुळातून जो समज आहे सर्वांचा की प्रसाददादा भोईर शिवचे आहेत म्हणून शिव साईटमधून त्यांना भरपूर मतदान होईल, हे चुकीचं आहे। कसं आहे, पैसा त्यांच्याकडं आहे, पैसा कारण आणि सत्ता कारण आणि राजकारण ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत। पैसेवाल्याला वाटतं की आम्ही पैशामध्ये मत विकत घेऊ शकतो, हे चुकीचं आहे। पैशांनी मतं मिळत नाही, शेवटी काहीतरी माणसाची सामाजिक बांधिलकी पाहिजे। आपल्याकडं पैसा आला कुठंतरी 4 चौघांना किंवा 4 चौघांना क्रिकेटच्या पोरांना पैसे दिले म्हणजे आपण कुठेतरी लोकांमध्ये कुठंतरी आपण प्रसिद्धी केली असं नसतं। समाजकारण हा समाजकारण असतोय, राजकारण करून समाजकारण करायचं असतं, समाजकारण करून सुद्धा राजकारण करायचं असतं, परंतु पैसा घेऊन हे होत नाही। तर तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की तुमच्या शिव भागातून किती त्यांना मतदान जाईल, मी हे म्हणणार नाही की त्यांना काहीच जाणार नाही, परंतु आम्ही निश्चितच त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार, जरी ते आमच्या भागातले असे। हां, हे बरोबर आहे की त्यांचा आता जो सांगण्याची पद्धत आहे, प्रचाराची पद्धत आहे ती ही आहे की मी गाववाला आहे म्हणून मला मतदान करा। तर शेवटी ठीक आहे, मत मागताना जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने मागत असतो, परंतु आमच्याकडे त्यांचा कामच नाही, अजिबात काम नाही। मी एक नाव या ठिकाणी एकच काम त्यांचं सांगेन
मी मागे एकदा माझ्या भाषणामध्ये बोललेलो, त्यांना राग आला, परंतु कामं त्यांची तशी आहेत. धैर्यशील दादा जे आता खासदार आहेत त्यांच्याच जवळ यांनी काम केलेलं आहे. धैर्यशील दादा आणि निर्मलाताईंनी करोडो रुपयाची कामं यांनी सांगून टाकलेली आहेत. म्हणजे हे जवळचे ना, नातेवाईक त्यांचे होते, लांबचे नातेवाईक, जवळचे नाही. एक काम सांगेन मी, आमच्याकडे शिहू ग्रामपंचायत त्यांच्यात ताब्यात होती. शिहूमधून एक पॉइंट नागोठणे रोड गेलाय बघा, आणि त्याच्यावर मध्ये शिहूच्या याच्यामध्ये सिमेंटचा रस्ता आहे, तो सिमेंट कॉन्क्रिटीकरण. अक्षरशः लोक काय म्हणतात तिथली, हे तुम्ही जाऊन विचारा, मी नाही सांगेन. अहो खरं तर रस्त्याचं काम करताना तो पहिला जुना रोड पूर्ण खोदकाम करायला पाहिजे आणि नंतर मग तो प्रोसिजरप्रमाणे करायला पाहिजे. हा रस्ता जो रस्ता होता त्याच्यावरती 2 फुटाचा रस्ता, 2.5 फुटाचा रस्ता वाढवला वरती, त्याची हाईट वाढवली, त्याच पद्धतीने केला. एक त्या शिवचे सरपंच म्हणून किंवा सरपंचाचे पती म्हणून प्रसाद भोईर यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगायला पाहिजे होतं की बाबा रे, हा काम प्रोसिजरप्रमाणे, हा त्या रस्ता खोदकाम करून हा लेवलला घे, अन्यथा तो जर लेवलला घेतला नाही तर शेजारी जी घरं आहेत ती घरं पाण्याखाली जातील. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही जाऊन बघा. मी इथे तुमच्याकडे बाईट देतोय म्हणून मी बोलत नाही. तर ह्या रस्त्याच्या पश्चिमेच्या साईडला जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी येते. त्यांच्या दारात त्यांची जरी गाडी असली तरी उभी करायला त्यांना चान्स नाही, पार्किंगला आहेत, ते रस्त्यावर पार्किंग करतायत. मग ह्या समस्या ज्या त्यांच्याच पंचायतमधल्या आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. ते जांभुळटेप रोड तुम्ही जाऊन बघा. आताच एक मानी म्हणून त्यांच्या गावातलाच रोड आहे, म्हणजे जांभुळटेपचा एक भाग मानी म्हणून आहे. त्या रोडवर त्यांनी काय काम केलं ते बघा. टप्प्याटप्प्याने असा स्लॅब टाकला आहे. पैसे तर सगळेच काढले असतील ना, असं नसतं. त्यांना जरी तुम्हाला प्रचार काय करत असले तरी ते चुकीचं आहे. शिहू भागामध्ये आम्ही त्यांना पुढं जाऊन देणार नाही. गेलेच ते तर कसं थांबवायचं ते आम्ही बघू. शिव भागाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही खंबीर आहोत तिथे. कारण महायुती आहे, तिथे शिवसेनेची ताकद आहे, तिथे BJPची ताकद आहे आणि तिथे राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीचे तिथे युवा नेते आहेत, उदय जवके साहेब आहेत. BJPचे त्या ठिकाणी जुने आणि जाणते नेते आहेत, वसंत मोकल आहेत, त्या ठिकाणी कोकाटे आहेत, भोरे आहेत. माझ्या झोतिरपाडा गावातून काही तरुण मंडळी आहे, पूर्ण लोक, आणि मी आहे स्वतः. त्यामुळं तिथून कोणी हा विचार करू नका की प्रसाद भोईर तिथून आघाडी घेतील. बघूया. उद्धवजी, आपण आता शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहात, परंतु 191 पेण मतदारसंघामध्ये रविशेठ पाटलांच्या विरोधामध्येच आपल्या शिंदे गटाचा जो उमेदवार आहे आपण दिला होता, म्हात्रे म्हणून कोणतरी होते, त्यांनी फॉर्म भरला होता. नेमकं काय सांगाल या संपूर्ण प्रकरणाबाबत? कसं, शिंदे गटाचा जे उमेदवार आहेत आमचे संजयजी म्हात्रे, हे आमच्या पेण तालुका नाही रायगड जिल्ह्याचे युवा जिल्हा प्रमुख होते आहेत. विषय असा आहे की महायुती असताना जे ठरलं होतं वरती की अलिबागमध्ये जी विनिंग शीट आहे ती अर्थातच आमच्या सर्व शिवसैनिकांचे दैवत दळवी साहेब यांचं नाव त्या ठिकाणी आहेच, ती विनिंग शीट आहे. आणि पेणमध्ये साहजिकच आहे की रविशेठ पाटील आहे. परंतु BJPमध्ये आत्ता प्रवेश केलेले जे दिलीप भोईर म्हणजे छोटम शेठ भोईर यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला किंवा भरला गेला, तर आणि ते ज्या पद्धतीने दळवी साहेबांच्या अगेन्स्टमध्ये प्रचार करायचे त्यांना BJPनी रोखलं नाही. सुरुवातीलाच रोखायला पाहिजे होतं. कसं आहे, जर नाकाला नथ ही जड होत असेल तर ती नख फेकून दिल्या पाहिजे त्वरित, नाहीतर मग नाकाला इजा होते किंवा ती जास्ती प्रकरण वाढतं. तर BJPनी ते काम करायला पाहिजे होतं. मी बोलत नाही की BJPनी त्याला ताबडतोब हे पण त्याच्यावर कारवाई त्याच वेळेला करायला पाहिजे होती, जी केली गेली नाही. आणि म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. शेवटी आम्ही सीट भरली, परंतु आम्ही म्हणजे छोटम भोईरसारखी लोक नाही आहोत, छोटम शेरकी नाही आहे. आम्हाला पक्षादेश आला, आम्ही ते काम करणार. सीट भरल्यानंतर आम्हाला वरून आदेश आला, आमचे जे आम्हा सर्वांचेच लाडके आणि सर्वांच्या आवडीचे मुख्यमंत्री आत्तापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापैकी एक, ज्यांनी अनेक योजना आम्हासाठी मग
या ठिकाणी शेतकरी असतील, लाडकी बहीण असेल, रोजगाराचा विषय असेल, सगळे ज्यांनी या ठिकाणी विषय हाताळले किंवा सगळे विषय मार्गी लावले ते शिंदे साहेब. आणि त्यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही ती सीट मागे घेतली आणि साहजिकच आहे सीट मागे घेऊन आम्ही रविशेठ पाटील साहेबांनाच विजय करायचं हे चंग बांधलं. आणि म्हणून या ठिकाणी असं समजण्याची गरज नाही की बाबा संजयजी म्हात्रे यांचं फॉर्म भरला, ते मागं घेतला, मग ते मागं का घेतलं, कशासाठी घेतलं, असं नाही आहे. आम्हाला आदेश आला, आम्ही फॉर्म मागे घेतला, परंतु मागे घेत असताना आम्ही कुठंही आदेशाचा भंग केला नाही. तेच अलिबागमध्ये छोटमशेठ भोईर यांनी कुठंही BJPचा त्यांनी शब्दाचा पालन केला नाही. परंतु ठीक आहे, BJPनी त्यांच्यावर कारवाई केली आणि 6 वर्षासाठी निलंबन केलं असं पत्र त्या ठिकाणी वाचलं. आम्हालाही समाधान वाटलं, कारण त्या ठिकाणी अलिबाग तालुक्यामध्ये अलिबाग मुरुडचं जे नेतृत्व करतायत दळवी साहेब, ते नेतृत्व खूप वेगळं आहे. 288 आमदारांपैकी एक आमदार ते म्हणजे महेंद्रशेठ दळवी यांच्याकडे जाऊन तुम्ही विचारा की त्यांच्या तालुक्याला त्यांनी किती केलेली कामं आहेत. हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही व्हिडिओ बघत असाल. उद्धवजी, तुम्ही पूर्वाश्रमाचे शेतकरी कामगार पक्षाचे आहात, मग अंतर्गत कुठेतरी त्या पक्षाशी कनेक्टेड तुम्ही असणारच आहात. मग अतुल म्हात्रेंकडे काय ओढ दिसते किंवा कसं काय अंतर्गत काय सांगाल? खरं तर राजकीय प्रश्न आहे हा. कसं आहे, आपण दोन्ही उमेदवारांवर आपण चर्चा केली. आता अतुल म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत, ते पण रेसमध्येच आहेत आणि तुम्ही पूर्वाश्रमाचे शेतकरी कामगार पक्षाचे आहात, त्यामुळे कुठेतरी बाउंडिंग किंवा संबंध काहीतरी असेलच. मी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो 30-32 वर्ष, म्हणजे मला जवळजवळ अक्कल आली तेव्हापासून मी शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करत असताना अगदी प्रामाणिक, कुठेही माझ्या किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला कोणी नाव ठेवणार ना अशा पद्धतीने काम केला. बेंडसे गावातून मी शेतकरी कामगार पक्षाचा कुठलाही पद नसताना मी पहिल्या फळीमध्ये जाऊन काम केला. परंतु एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला मी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेला मी आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रवेश केला. प्रवेश करत असताना त्या ठिकाणी मी कुठलाही पद मागितलं नाही किंवा काही मागितलं नाही. माझी एकच मागणी होती आणि ती म्हणजे आम्ही आजपर्यंत पेन तालुक्याला जोडलोय नाही. मध्ये आंबा नदी आहे आणि आम्हाला वळसा मारावा लागतो. तुम्हालाही माहिती आहे ही समस्या आता आमची सुटलेली आहे. खरं तर वळसा मारताना 15 किलोमीटरचा वळसा होता, म्हणजे माझ्या तालुक्याला जायला आत्ता पण 2 तालुके पलटून मी माझ्या पेन तालुक्याला जातो आहे. आणि खूप वर्षापूर्वीचा प्रश्न, अनेक पिढ्यांचा प्रश्न तो दळवी साहेबांनी एका झटक्यामध्ये 2 वर्षे धावपळ केली मी, परंतु 2 वर्ष आजचा 3रा वर्ष आहे मी शिवसेनेत काम करतो आहे. दळवी साहेबांनी त्यांचा आशीर्वादच आम्हाला 35 कोटी रुपये मंजूर करून वर्क ऑर्डर घेऊन आमच्या गावात बेनशे गावात आले आणि माझ्यासारख्याच्या हातात दिली. खरं तर दळवी साहेब हे अलिबाग मुरुडचे आमदार आहेत, पेन तालुक्याचे नाही. आम्ही पेन तालुक्याचे आहोत, परंतु माझासुद्धा काहीतरी प्रामाणिकपणा त्यांनी बघितला असेल की हा व्यक्ती कुठल्या तळमळीने धावतोय आणि म्हणून तो काम त्यांनी केला. तुमचा प्रश्न आहे की मग सेका पक्षाशी काहीतरी असेल, सेका पक्षाशी कुठंही संबंध बिघडलेले नाही, परंतु एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी आता शिवसेनेशिवाय दळवी साहेबांशिवाय मी कुठलाही काम करू शकत नाही. अतुल म्हात्रे साहेब उभे आहेत, परंतु कसं आहे ते आहेत महाविकास आघाडीतून. आता आघाडी राहिलेलीच नाही ना, आघाडीत बिघाडी झालेली आहे. आघाडीवर कोण विश्वास ठेवील? तुम्ही सांगा. आज मोठमोठे नेते आहेत, आज उद्धवसाहेब ठाकरे जे एवढे मोठे नेते आहेत त्यांची आघाडी आहे काय? आज इथे पेणमध्येच उद्धवसाहेब ठाकरेंनीच त्यांना बोलून घेतलं, प्रसाद भोईर यांना. म्हणजे त्यांची स्टेटमेंट आहे, तुम्हाला मी दाखवते, याच्यावर त्यांचा भाषण आहे की या पेन तालुक्याचा आमदार प्रसाद भोईर होईल, म्हणजे त्याची जास्ती या ठिकाणी ओळख आहे किंवा त्याचा क्रेज आहे. म्हणून त्यांना संजय राऊत साहेब जे आहेत, कोण खासदार आहेत ना, म्हणजे जास्ती सकाळी सकाळी भोंग्यावर ओरडतात ते, त्यांनी फोन करून प्रसाद भोईर यांना बोलून घेतलं आणि त्यांना तिकीट दिलं, AB फॉर्म दिला.
कोणाला? प्रसाद भोईर यांना. हे मी नाही सांगत, हे त्यांनी सांगितले, प्रसाद भोईर साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यांचं भाषण आहे, मी ताबडतोब दाखवतो तुम्हाला. आणि त्यांनी भाषणात हे सुद्धा सांगितलेलं आहे की ते शिवसेनेत नाही गेलेत, तर शिवसेना संघटना त्यांना जॉईन झाली, मशाल त्यांना जॉईन झाली. हे कोण सांगतोय? प्रसाद भोईर सांगतायत. तर ही आघाडी राहिलेलीच नाही. तुम्ही कसं आहे, मोठ्या नेत्यांवर बोलणं ह्या माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी बरोबर नाही, पण आपण जे बघतोय राजकारण कशा पद्धतीने कुठल्या दिशेने चाललेलं आहे, शरद पवार साहेब कुठल्या दिशेने चाललेले आहेत. आज शरद पवार साहेब सांगतायत की कामं होत नाही, आम्ही महाविकास आघाडीला मध्ये आहोत. 3 वेळा मुख्यमंत्री, एकमेव व्यक्ती आहे शरद पवार साहेब, 3 वेळा मुख्यमंत्री होते. मला सांगावं, आमचे शिंदे साहेब हे फक्त आता 2.5 वर्षच मुख्यमंत्री. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना एक सुद्धा शिल्लक राहिला नाही. वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवल्या, वेगवेगळे उपक्रम राबवले आणि अनेक हजारो कोटीच्या या ठिकाणी कंपन्या त्या ठिकाणी बसवल्या गेल्या महाराष्ट्रात. हे काहीतरी मध्ये बोंबलत होते, वेदांत नेली. अरे काय नेली आणलं ते सांगा ना. त्यामुळं राजकारण पूर्ण बदललेलं आहे. हे लोक आता भाषण करताना आमचे BJPचे उपमुख्यमंत्री जे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे, फडणवीस साहेब, हे सांगतात की नेहमी खासदारकीमध्ये आणि खरोखर लोकसभेला त्यांनी जो त्यांच्या भाषेमध्ये, आपल्या फडणवीस साहेबांच्या भाषेमध्ये नरेटिव्ह हा शब्द आहे. मी तर सांगेन नरेटिव्ह हा सामान्य व्यक्तीला कळत नाही, परंतु मी अगदी आपल्या आगरी भाषेमध्ये सांगायचं झालं, मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर यांनी थापा मारून विजय मिळवलेला आहे. लोकांना थापा मारल्या की मुसलमान समाजाला सांगितलं की तुम्हाला देशातून हाकललं जाईल, बौद्ध समाजाला सांगितलं गेलं की इथे संविधान बदललं जाईल, आणि त्यांनी हे खोटं सांगून मतं मिळवली आणि त्यांनी तशी सत्ता, म्हणजे सत्ता तर आली नाही, शेवटी सत्ता ही सत्तेचीच आली. आणि हा राजकारण जो आहे हा बिघडलेला आहे. मी पुन्हा एकदा मुद्द्यावर येतो. तुम्ही जो प्रश्न विचारलात की महाविकास आघाडीतून अतुल म्हात्रे आहेत, ठीक आहे, अतुल म्हात्रे आहेत, परंतु अतुल म्हात्रे हे आत्ता 1 वर्ष झाला, त्यांचा कनेक्शन हा गल्लीमध्ये नाही आहे, प्रत्येक व्यक्तीशी नाही आहे. आणि त्यांची कामं जी आहेत, म्हणजे आपण बोलतो ना की विकास कामं त्यांनी काय केली, शेवटी प्रश्न इथं येतो, विकास कामं काय केली, तर त्यांच्याकडून विकास कामं कुठलीही झालेली नाही. आणि त्याच्यामुळं अतुल म्हात्रे साहेब हे तेवढ्या वरपर्यंत जाऊ शकत नाही. मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी जरी असली तरी महायुती ही बळकट आहे, दणकट आहे आणि कणखर आहे. कारण महायुतीकडे तटकरे साहेब आहेत, खासदार आपले धैर्यशील दादा आहेत, आणि आमच्यासारखा कार्यकर्ता आहे. ते म्हणत असतील की आमच्याकडे शिवसेना आहे, परंतु मी एवढा मोठा नाही बोलायला. शिवसेना ही इथे आहे, हा धनुष्यबाण जो आहे हा शिवसेनेचा आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर जी चालतोय शिवसेना, त्या शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. आणि तो धनुष्यबाण वाचवण्यासाठी हा जो उठाव केला शिंदे साहेबांनी, आणि त्यांना जी काय 40 आमदारांनी साथ दिली ती सत्तेच्या बाजूने आहे. आणि म्हणून ताकद आणि पॉवर ही महायुतीत आहे. त्यामुळं निश्चितच या ठिकाणी तुम्ही विचारलात की म्हात्रे साहेब, अतुल म्हात्रे साहेब काय पुढं जात नाही, प्रसाद भोईर साहेबसुद्धा पुढं जात नाही. जवळजवळ माझ्या अंदाजे, मी काहीतरीच वावगा सांगणार नाही, परंतु 40,000च्या पुढे 45,000पर्यंत रविशेठ पाटील साहेबांची सीट ही 50,000 बोलू शकतोय. परंतु जे मी धावते पूर्ण या मतदारसंघात धावतो त्याच्यावरून मी सांगतोय की 45,000 पार काढणार आणि रविशेठ पाटील साहेबांचा विजय निश्चित होणार. जास्त लीड कुठे मिळू शकतो त्यांना? जास्त लीड पूर्व भाग आहे, तिकडे ताकदच आहे. म्हणजे आपल्या निलिमाताई पाटील असतील, जी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रायगड जिल्ह्याच्या, आत्ताचे खासदार जे आहेत धैर्यशील दादा आहेत, तेही तिथे जोमाने काम करतात. रविशेठ पाटील जे आत्ताचे आमदारच आहेत, म्हणजे आमदार आतासुद्धा तेच उभे आहेत, त्यांची मुलं आहेत. मग ललित शेठ असतील किंवा
आपले वैकुंठ शेठ असतील, रावे भागामध्ये रवी शेठ साहेबांचं रावे दादर हा गावच आहे, त्या गावामध्ये त्यांचं प्राबल्य जास्ती आहे. पाली भागामध्ये आमच्या शिवसेनेचे जे नेतृत्व या ठिकाणी करतात, संजयभाई म्हात्रे असतील, तिथे आमचे रवी देशमुख साहेब आहेत जे जिल्हा परिषद सदस्य आहेत, जवळजवळ आमचे शिवसेनेचे त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे नेते आहेत, आमचे प्रकाशभाऊ देसाई आहेत. ही सगळी जी मंडळी आहे ती पाली तालुक्यामध्ये जोराने काम करतोय. आणि ह्या पट्ट्यामध्ये आम्ही आहोत. नागोठण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आमचे बरेचसे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत. इकडे सुनील तटकरे साहेब आहेत. म्हणजे जास्तीत जास्त जो मतदान आहे तो ह्या पट्ट्यातून होईल. कसं आहे, मी शिव भागातला आहे, पण मला शिव भागातून खूप मतदान होईल हे चुकीचं आहे. माझ्या एका भागाचा हा इलेक्शन नाही आहे, पंचायत समितीचा नाही, ग्रामपंचायतीचा नाही, तर हा 3 तालुक्यांचा, जवळजवळ 2.5 तालुके आहेत, त्यात पेन, सुधागड आणि रोहा, हा 3 तालुक्यांचा मतदान आहे. हे भागाचा, माझ्या विभागाचा विचार करून फायदा नाही. आणि त्याच्यामुळं हा भरपूर मोठा विजय होईल. आणि तो विजय हा सर्वसामान्य जनतेचा असेल हे मी या ठिकाणी निश्चित सांगेन. कारण सर्वसामान्य जनता जी आहे ती सुरुवातीला ह्यांनी भुरळ पाडली होती पैशावर. शेवटी आम्ही घराघरात, दारादारात जाऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. कारण सत्तेत येणं महत्त्वाचं आहे आणि सत्ता ही फक्त आणि फक्त महायुतीचीच येणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता येऊन काहीही फायदा होणार नाही हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. कारण आज तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना, ही योजना आणली तेव्हा काँग्रेसचे लोक कोर्टामध्ये गेले आणि तेच काँग्रेसचे लोक आता काय सांगतात आणि उद्धव ठाकरे साहेब काय सांगतात, आम्ही 3,000 देऊ. अरे बाबांनो, मग तुम्ही 1,500 रुपये द्यायला काढले तेव्हा हे कोर्टात गेले, मग आता तुम्ही 3,000 देऊ का सांगतात. तर मी हा शब्द लक्षात ठेवा की 3,000 रुपये देऊ असं सांगून आम्हाला मतं पाडून घ्यायची आहेत. लक्षात आलं का. पत्रकार म्हणून तुम्ही हे आमच्या आधी तुम्ही सांगायला पाहिजे की हे जे उद्धव ठाकरे साहेब सांगतात हे फसवणुकीचे धंदे करतात, हे नेहमीच फसवतात. शरद पवार साहेब आहेत, हे सुद्धा 3 वेळा मुख्यमंत्री होते. मग 3 वेळा मुख्यमंत्री होते तर ही योजना का आठवली नाही, लाडकी बहीण योजना. तरुण जे शिकलेले तरुण आहेत, आज ITI झालेले आहेत, जे काही IT झालेले आहेत, जे काही डिप्लोमा डिग्री झालेले आहेत, ह्यांना जे आता शिंदे साहेबांनी योजना काढलेल्या आहेत त्या ह्यांना का आठवल्या नाही. ते मुख्यमंत्रीच नाही तर केंद्रामध्ये कृषी मंत्री होते शरद पवार साहेब 2 वेळा. मी तर सांगते, कृषी मंत्री असताना महाराष्ट्र राज्याचे शेतकरी जे आहेत ते शेतकरी का, म्हणजे आपण बोलतो ना की ते आत्महत्या करतात. अहो, आत्महत्या ज्या वेळेला कृषी मंत्र्याच्या राज्यामध्ये, गावामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर शेतकरी आत्महत्या करतोय तर त्यांनी त्यावेळेला राजीनामा का दिला. ते आता सांगतात काय घडलं की इकडे हे घडलं, फडणवीस राजीनामा द्या, तिकडं ते घडलं, मुख्यमंत्री राजीनामा द्या. अरे तुम्हाला त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही आहे. कारण तुम्ही सत्ता उपभोगलीत 60-60 वर्ष, त्यावेळेला तुम्ही काय केलात, मग तेव्हा तुम्ही स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होतात. हे सगळं चुकीचं आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला सगळं कळतंय, परंतु छोट्या कार्यकर्त्यांना हे दाबून काढतात लोक. आणि म्हणून कोण बोलत ना. आता तुम्ही मला संधी दिलीत म्हणून मी तुमच्यासमोर बोलतोय, परंतु मलाही माहिती आहे तर तुम्ही ही सगळी बाईट दाखवता की नाही. कारण तुम्हाला जर फोन आला तर तुम्ही त्याच्यातून काहीतरी कट करणार, परंतु मी बोलणारा स्पष्ट माणूस आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की सध्याचं राजकारण हा खूप वेगवेगळ्या दिशेने चालू आहे. मला एवढंच कळतं आहे, शिंदे साहेबांनी राजकारण केलं ना 2.5 वर्षामध्ये जी काय कामं केली, आम्हाला सुद्धा काही हे नसताना आज कितीतरी पिढ्या गेल्या, 35 कोटी रुपये या ठिकाणी टाकले, आम्हाला किती समाधान वाटलं असेल. आज ब्रिज झाल्यावर आमचा 30 किलोमीटरचा फेरा जो वाचणार आहे, आम्हाला मुंबई जवळ येईल, माझा तालुका जवळ येईल. तालुका जवळ आल्यावर किती आपण कनेक्टिव्हिटी वाढतो हे आपल्याला कळतो. आणि म्हणून मी एक उपजिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी आपल्याला ठामपणे सांगेन की होणाऱ्या इलेक्शनमध्ये महायुतीचा विजय हा निश्चित आहे. हे जे फिरतायत आज किती पण फिरू देईल, सत्ता ही महायुतीचीच आहे. अनेक जण कुठे महाडला जातात, हे कोण
ते आदित्य ठाकरे, अहो काय बोलताय तुम्ही? ज्या एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकारणाचं जे वय आहे ते त्यांचं वय नाही, पण आपण किती बोलावं? कसं आहे, सोन्याचा ते नेहमी मानतात, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन हे जन्माला आलेले, ह्यांना कसा कोणालाही काही बोलण्याची मुभा आहे. फक्त ती मुभा आहे ना, ती केवळ बाळासाहेब ठाकरेंच्याच रक्तामुळं त्यांना ती मुभा आहे, अन्यथा त्यांना मुभा कोणी दिली नसती. पण त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे, बाळासाहेब ठाकरेंचेच हे निष्ठावान कार्यकर्ते आणि त्यांच्याच तालमीत घडलेले हे कार्यकर्ते म्हणून आज मुख्यमंत्री आहेत. हा त्यांनासुद्धा अभिमान पाहिजे होता. ठीक आहे, मी भरपूर बोललो, परंतु जे मला वाटतं ते मी बोललो, आणि मी बोललो तर ती जी जनता आहे माझ्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा हेच बोलतात. आणि म्हणून मी या ठिकाणी वस्तुस्थिती सांगितलेली आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, तुम्ही मला कितीही प्रश्न विचारा, मी काय तुम्हाला नका विचारू सांगणार नाही, पत्रकार म्हणून विचारू शकता, कितीही प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईन. राजकारण हा एक माझासुद्धा पिंड आहे. माझे वडील 25 वर्ष सरपंच होते, माझे काका 10 वर्ष सरपंच होते, माझी मिसेस 5 वर्ष सरपंच, आतासुद्धा सदस्य, मीसुद्धा उपसरपंच, सगळा. त्यामुळं राजकारण भरपूर आहेत, समाजकारण आम्ही भरपूर केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणतात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचा, परंतु आम्ही तसं करत नाही. दळवी साहेब असे म्हणतात की 100% समाजकारण करायचा, 100%. राजकारण हा आता येणारी जी इलेक्शन आहे तो 20 तारखेला आहे, त्या एकाच दिवशी राजकारण करायचा, नंतर सगळा संपला, बस. धन्यवाद उद्धवजी. हे होते शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धवजी कुते. त्यांनी स्पष्टपणे आता मुलाखतीत सांगितलं आहे की रविशेठ पाटलांना 45,000च्या लीडने आम्ही निवडून आणणार म्हणजे आणणारच. व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सय्यद, राज वैशंपायत, माझा रायगड लाईव्ह, नागोठणे.